ठरलं तर मग मालिकेच्या 24 जानेवारीच्या भागात अर्जुन भडकलेला असतो पूर्णाजीचा निर्णय ऐकून आणि त्याचा पूर्ण संशय असतो प्रियानेच हे खूळ घरातील सर्वांच्या डोक्यात बसवलं असेल. तर प्रताप अर्जुनलाच गप्प बसवतो की आवाज वाढवू नकोस. तेव्हा अर्जुन चिडून त्याला जाब विचारतो की मग नक्की करायचं तरी काय? तुम्ही तुमच्या लग्न झालेल्या मुलाचं दुसरं लग्न लावायला निघालात, मग मी गप्प बसायचं का? प्रियाला तिची लायकी दाखवून देण्यासाठी अर्जुन सर्वांसमोर म्हणतो की जरी माझं लग्न झालं नसतं तरी देखील मी या मुलीशी लग्नच केलं नसतं. सुभेदारांच्या पायाखालची जमीनच हादरते. आणि मम्मा, मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं आहे, परंतु परत 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 तोच टॉपिक तुम्ही माझ्यापाशी का काढताय, असं म्हणत अर्जुन रागाने पेटून उठलेला असतो. तेव्हा चैतन्य त्याला समजावतो की हे बघ अर्जुन, तू असं चिडू नकोस, तू प्लीज शांत हो. आता प्रिया आगीत तेल ओतायला येतेच आणि मुद्दाम ती अर्जुन जवळ येते. अर्जुनचा हात पकडत म्हणते की हे बघ अर्जुन, सर्वच जण आपल्या आनंदासाठी, आपल्या भविष्यासाठी हे सगळं करतायत. अर्जुन तिला दूर ढकलतो आणि तिला सक्त ताकीद देतो की माझ्या जवळही यायचं नाही. आता पूर्णाची अर्जुनला इमोशनल ब्लॅकमेल करते की आमच्या निर्णयाची तू हीच किंमत ठेवतोयस का? कल्पना चिडते. पूर्णाजीला म्हणते की पूर्णाई, सांगा याला, 2 वर्षापूर्वी केलेली चूक आता मला सुधारायची आहे. मला माझी सून खोटारडी आणि नाटकी नको आहे, तर एक गुणी मुलगी हवी आहे. तेव्हा अर्जुनही तिला सडेतोड उत्तर देतो की तुझ्या या सो कॉल्ड गुणी मुलीशी मलाही लग्न करायचं नाही आहे मम्मा. आणि माझ्या लग्नाचा विचार तुम्ही सोडूनच द्या, कारण माझं लग्न ऑलरेडी मिसेस सायलीसोबत झालं आहे. हे माझं आयुष्य आहे आणि माझ्या आयुष्याचे निर्णय मी स्वतःच घेणार, असं बोलून अर्जुनने सगळ्यांना अगदी दणाणून सोडलेलं असतं. परंतु अर्जुनच्या या निर्णयाचा पूर्णाईला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. प्रताप उठून अर्जुनला खडसावून जाब विचारतो की तू तू स्वतःचे निर्णय घेणार आहेस अर्जुन. आजपर्यंत तू स्वतःचे निर्णय स्वतः घेत आलात, परंतु त्या चुकांची शिक्षा आजही आम्ही भोगतोय. तेव्हा अर्जुनही प्रतापचा गैरसमज दूर करतो. तो म्हणतो की हो, मी मान्य करतो डॅड की माझी लग्नाची सुरुवात ही एका कॉन्ट्रॅक्टपासून झाली होती आणि माझ्या आयुष्यात केलेली ही एकच चूक आहे. हे बघा, तुम्ही प्लीज माझ्या बाबतीत काहीही ठरवू नका, असं अर्जुनने म्हणताच पूर्णाची पुन्हा इमोशनल ब्लॅकमेल करत विचारते की म्हणजे आमचा तुझ्यावरती कसलाच अधिकार नाही आहे का रे अर्जुन? तेव्हा कल्पना म्हणते की नसेलच ना, मी तर फक्त याला जन्म दिला आहे, परंतु याच्या आयुष्याच्या बाबतीत आपण काही ठरवायचंच नाही आहे, सगळं हाच ठरवणार ना. अर्जुन म्हणतो की मम्मा, आजपर्यंत मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकत आलो आहे, परंतु या बाबतीत मी कोणाचं काहीही ऐकून घेणार नाही. आणि अर्जुनने विषय तिथल्या तिथेच बंद केलेला असतो. तर अस्मिता अर्जुनला विचारते, हे बघा अर्जुन, तू केव्हापासून एवढा स्वार्थी झालायस रे? नाही म्हणजे तू मम्मा, डॅड, पूर्णाजी यांचा विचार करणारच नाही आहेस? तर तिथे पूर्णाजी अर्जुनला विचारते, बघ, मी तुला शेवटचं विचारते अर्जुन, की तू तन्वीशी लग्न करणार आहे की नाही? तेव्हा अर्जुन सरळ उत्तर देऊन टाकतो की नाही पूर्णाजी, मी ही शेवटचं सांगतोय की मी या मुलीशी लग्न करणारच नाही आहे. तेव्हा घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर पूर्णाजीची तब्येत बिघडलेली असते आणि माझ्यासाठी हा विषय इथेच संपला आहे, असं सांगून अर्जुन चैतन्याला म्हणतो की चल चैतन्य. तर अर्जुन कोणाचं काहीही ऐकून न घेता तडकाफडकी निर्णय घेऊन तो त्याच्या रूममध्ये निघालेलाच असतो. विमलला अर्जुनचं कौतुक वाटत असतं, परंतु नेमकी पूर्णाजीची तब्येत बिघडते आणि पूर्णाजी जेव्हा उठते तेव्हा ती धाडकन खुर्चीवरतीच पडते. आता अर्जुनला मोठा धक्का बसतो. अर्जुनचं लक्ष जातं आणि अर्जुन चोराचा पूर्णाजी असं ओरडतो. घरातील सर्वांचंच लक्ष जातं. तर पूर्णाजीला त्रास होत असतो. सर्वच जण धावत पूर्णाजीकडे येतात. पूर्णाजीला विचारतात, पूर्णाजीला हाक मारत असतात की तू ठीक तर आहेस ना? घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुनच्या निर्णयावरून सुभेदारांच्या घरात आता मोठा तमाशाही निर्माण झालेला असतो. तर काही वेळानंतर पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं असतं आणि डॉक्टरांनी तिथे उपचाराला सुरुवात देखील केलेली असते. पूर्णाजीला ऑक्सिजन मास्क देखील लावलेला असतो. बाहेर चैतन्य, अर्जुन, प्रताप, अश्विन सर्वच जण काळजीत असतात. तर ICUमध्ये कल्पना, प्रिया, अस्मिता तिघेही एकत्र असतात, अगदी पूर्णाईच्या सोबतच, आणि तिघेही खूप घाबरून गेलेले असतात, बिथरलेले असतात. तर पूर्णाजींवरती उपचार तर सुरूच असतात. तेव्हा बाहेर
प्रताप अश्विनला विचारतो की नक्की पूर्णाईला काय झालंय. तेव्हा अश्विन उत्तर देतो की पूर्णाजीचं ब्लड प्रेशर खूप जास्त वाढलंय डॅड. आता प्रतापला मोठा धक्का बसलेला असतो. तर सर्वच जण काळजीत असतानाच डॉक्टर पूर्णाजीवरती उपचार करून बाहेर येतात. तेव्हा प्रताप अश्विन दोघेही सावध होतात. चैतन्य अर्जुन देखील डॉक्टरांकडे धावत येतात. तर अश्विन डॉक्टरांना विचारतो की पूर्णाजीचे काय अपडेट आहेत. तेव्हा डॉक्टर म्हणतात की डॉक्टर अश्विन, मी सध्या तरी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. आपण काही वेळानंतर बोलूच्या. आणि डॉक्टर तेथून निघून जातात. आता अर्जुनला धीर धरवत नाही. कधी एकदा पूर्णाजीकडे बघतोय असं झालेलं असतं. जेव्हा तो आयसीयूमध्ये एंटर करणार तर प्रताप त्याला अडवतो आणि त्याला म्हणतो की उगाचच काळजीचा आव आणायची काही गरज नाही आहे. तेव्हा अर्जुन रिक्वेस्ट करतो की डॅड प्लीज, मला पूर्णाजीला बघायचं आहे, जाऊ देत ना मला. तर प्रताप म्हणतो की तू तिच्याकडे गेल्याने तिची तब्येत सुधारण्याऐवजी आणखीन बिघडेल अर्जुन. अर्जुनला खूप वाईट वाटतं. अश्विन देखील अर्जुनला म्हणतो की हो दादा, डॅड म्हणतायत ते बरोबर आहे, तू बाहेरच थांब. अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि तिथे चैतन्य अर्जुनला हाताला धरून तो चेअरवरती बसवतो. घरातील सर्वच जण आता काळजीत पडलेले असतात. आयसीयूमध्ये पूर्णाजींवरती ट्रीटमेंट तर झालेली असते. तर तिथेच नर्स पूर्णाजींना चेक करत असतात. तेव्हा कल्पना त्यांना विचारते की पूर्णाई ठीक तर होतील ना. तर नर्स तिला म्हणतात की काय बोलायचं असेल ते डॉक्टरांशीच बोला, आम्ही काही नाही सांगू शकत. आणि त्या नर्स तेथून निघून जातात. तेव्हा कल्पना, अस्मिता खूपच घाबरलेले असतात. आणि प्रिया नेहमीसारखी नुसती काळजीचा आव आणत असते. जे घडतंय ते तिच्यासाठी चांगलंच असतं, कारण या सगळ्या प्रकरणामुळे तरी अर्जुन तिच्याशी लग्नाला तयार होईल असं तिला वाटतं. तर कल्पना, अस्मिता दोघींनाही धीर धरवत नाही. पूर्णाजीच्या जवळ जाऊन त्या तिला हाक मारत असतात. तर नाटकी प्रिया रडण्याची नाटकं करत उगाच म्हणते की देवा देवा, माझ्या पूर्णाजीला काहीच होऊ देऊ नकोस. तू हवं तर माझा जीव घे, परंतु प्लीज माझ्या पूर्णाजीला वाचव रे, असं म्हणत ती प्रार्थना करते. आणि तिची ती नाटकं कल्पना अस्मिताला खरीच वाटतात. अस्मिता प्रियाला समजावते, तन्वी असं बोलू नकोस ग, कोणाला काहीच नाही होणार आहे. तर अश्विन इतक्या डॉक्टरांना घेऊन आलेला असतो. तो त्या तिघींनाही बाहेर जायला सांगतो. अश्विन तिथे कल्पना, अस्मिता प्रियाला समजावतो की तुम्हाला इथे आत येण्याची परमिशन नाही आहे, चला तुम्ही बाहेर चला. परंतु साळसूदपणाचं आव्हानात प्रिया अश्विनला म्हणते की जर पूर्णाजी माझ्या नजरेआड झाली ना तर मला नाही चैन पडणार, मला थांबू देत ना. तेव्हा अश्विन म्हणतो की नाही तन्वी, प्लीज समजून घे. तर अस्मिता म्हणते की तन्वी, अगं असा वेडेपणा करू नकोस. अश्विन आपल्यासोबत होता म्हणून आपल्याला थोडा वेळ तरी पूर्णाईला पाहायला मिळणार आहे, परंतु आता चल. तेव्हा अश्विन कसंबसं त्या तिघींची समजूत घालतो आणि त्या तिघींनाही बाहेर घेऊन जातो. तर इकडे सायली इतकी खुश असते की ती एकटीच हसत असते, लाजत असते आणि कुसुमताई तिच्याकडे वेड्यासारखी पाहतच राहते. तिला आता कळत नाही की नक्की सायलीचं चाललंय तरी काय. तेव्हा सायलीला एक एक अर्जुनसोबतचा क्षण आठवत असतो. पहिल्यांदा सायलीला तो क्षण आठवतो जेव्हा सायली अर्जुनसोबत हनीमूनला गेली होती. त्याच्यासोबत सुंदर असा डान्स देखील केला होता. त्यानंतर सायलीला अर्जुनसोबतचा तो क्षण आठवतो की जेव्हा सायली अर्जुन दोघेही लॅपटॉपवरती मूवी बघत होते, तर दोघांनीही किती मस्ती केली होती. तर सायलीला तोही क्षण आठवतो की ज्यावेळी अर्जुनने अख्ख्या जगासमोर स्टँडवरती सायलीला प्रेमाची कबुली दिली होती. आणि अर्जुनसोबतचा घालवलेला प्रत्येक क्षण सायली आठवून खूप खुश असते. इतकी आनंदाने वेडीपिशी झालेली असते की आरशात पाहून ती एकटीच लाजायला लागते. तिलाच कळत नसतं की तिला नक्की होतंय तरी काय. आणि कुसुमताई अगदी कौतुकाने तिच्याकडे पाहत असते. तर ज्यावेळी सायली आता कानातले घालणार तर तिला अर्जुनचा तिच्यासोबत असण्याचा भास होतो. आणि अर्जुन सायलीला ते नाही, दुसरे कानातले देतो आणि तेही स्वतःच्या हाताने. तेव्हा सायली लाजते आणि अर्जुनच्या हातातील ते कानातले घेऊन ती अर्जुनकडे पाहतच ते कानातले घालते. आणि आरशात पाहून ती अर्जुनला डोळ्यांच्या इशाऱ्याने विचारते की सायली नक्की कशी दिसते. तेव्हा अर्जुन ती सुंदर दिसत असल्याचं सांगते, परंतु सायलीला फक्त भास होत असतो. त्यानंतर सायली आरशामध्ये पाहते आणि खूप खुश होते, खूप लाजतही असते.
परंतु सायलीला नुसता अर्जुनचा भास होत असतो जिकडे तिकडे. त्यानंतर सायली सुंदर अशी तयार होते आणि ज्यावेळी ती केसातून आपले हात फिरवणार इतक्यात अर्जुन तिचा हात पकडतो. अर्जुन सायलीला ती सुंदर दिसत असल्याचं सांगतो. तेव्हा सायली अगदी लाजून चूर होते. तर त्यानंतर सायली जेव्हा थोडी पुढे जाते तर अर्जुन तिचा हात घट्ट पकडतो. तेव्हा सायली पुन्हा लाजायला लागते. तर सायली अर्जुनला म्हणते की अहो प्लीज माझा हात सोडा ना, अहो सोडा ना माझा हात. परंतु सायली अर्जुनमध्ये इतकी वेडावलेली असते, इतकी अडकलेली असते की जिथे तिथे तिला नुसता अर्जुनचा भास होत असतो. अर्जुन तर तिच्यासोबत नसतो, कारण कुसुमने सायलीचा हात धरलेला असतो. ज्यावरती कुसुम सायलीला म्हणते की अगं नक्की झालंय तरी काय. तेव्हा सायली कुसुमकडे चकित होऊनच पाहते आणि इकडे तिकडे देखील पाहायला लागते. तर कुसुमताई म्हणते की अगं नक्की चाललंय तरी काय तुझं सायली, एकटीच हसते काय, एकटीच स्वतःशी बडबडते काय. तेव्हा सायली लाजते आणि कुसुमला म्हणते की काय करू कुसुमताई, मला जिथे तिथे ना नुसते यांचेच भास होत आहेत आणि अगदी लाजून चूर होते. कुसुमताई आश्चर्याने सायलीकडे पाहतच राहते. सायलीला हसूही आवरत नसतं. सायली कुसुमला म्हणते की मला जिथे तिथे फक्त यांचा श्वास जाणवतोय. तेव्हा कुसुम तिला चिडवते, अगो बाई कोणीतरी प्रेमात नुसतं वेडं झालं आहे, अगदी वेडावलं आहे. तेव्हा सायली म्हणते की हो कुसुमताई, मला वेड लागलंय, तेही यांचं, त्यांच्या प्रेमाचं. आणि सायली पुन्हा आपले तोंड झाकून घेत जोरजोराचे हसायला लागते, लाचायला लागते. तिलाच कळत नसतं की नक्की सायलीला इतकं खुश पाहून कुसुमताई देखील खूप खुश असते. तर सायली आरशामध्ये पाहतच मंगळसूत्र आपल्या हातात धरते आणि तेव्हा तिला फकीरबाबाचं बोलणं आठवतं की त्यांनी सायलीला सांगितलं होतं हे जन्मजन्मचं बंधन आहे आणि ही लग्नगाठ त्या उपरवाल्याने बांधली आहे. तर सायली मोठ्या विश्वासाने कुसुमताईला म्हणते की काल परवापर्यंत अगदी खचल्यासारखं वाटत होतं. असं वाटायचं की हे मंगळसूत्र मला पुन्हा कधी घालता येईल की नाही. परंतु आता माझ्या मनात विश्वास आहे कुसुमताई की आमची ही लग्नगाठ त्या देवाने बांधली आहे आणि आम्हाला आता कधीच कोणी वेगळं नाही करू शकत. मंगळसूत्र आपल्या उराशी कवटाळून मोठ्या विश्वासाने कुसुमला म्हणते की ही लग्नगाठ आता 7च जन्मासाठी बांधले गेले आहे. आणि सायली एकटीच पुन्हा हसायला लागते, कारण तिला आत्ता खात्री असते की अर्जुन सायली म्हणजे त्या दोघांना कधी कोणी वेगळंच नाही करू शकणार. इकडे अश्विन त्या तिघींना घेऊन जेव्हा ICUच्या बाहेर येतो तर अर्जुन त्यांना विचारतो की काय झालं, पूर्णाचीची तब्येत कशी आहे. बिचारा अर्जुन आता एकटा पडलेला असतो, कारण घरातील सर्वजण त्याच्या विरोधात गेलेले असतात, नुसता त्याचा तिरस्कार करतात. तर अस्मिता उलट अर्जुनलाच म्हणते की बस झालं अर्जुन, पूर्णाचीला हाय BP अटॅक फक्त तुझ्यामुळे आला आहे आणि आता उगाच तिची काळजी करण्याची नाटकं करू नकोस. तेव्हा अर्जुन दुखावला जातो. तर कल्पना ही म्हणते की अर्जुन हे सगळं ना तुझ्या स्वार्थापायी घडतं आहे, तुझ्या हट्टामुळे पूर्णाईंवरती आता ही वेळ आली आहे. आणि कल्पना तिथे अर्जुनलाच आता चा विचारते. ती पूर्णाचीच्या या परिस्थितीला त्यालाच जबाबदार धरते. अर्जुन नक्की हे सगळं तू का करतो आहेस. पूर्णाईंनी तन्वीशी तुझं लग्न लावण्याचा घाट घातला म्हणून का पूर्णाईंना प्रतिमाला दिलेलं कित्येक वर्षांचं वचन आता पूर्ण करावं वाटतंय म्हणून. बिचारा अर्जुन आता एकटा पडलेला असतो. घरातल्या प्रत्येकाच्या प्रश्नांना त्याला तोंड द्यावं लागतं. प्रताप कल्पनाला समजावतो की कल्पना अगं जरा हळू, अगं आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, जरा शांत हो. तेव्हा कल्पना चिडून म्हणते की मग सांगा तुमच्या मुलाला, आज त्याच्या आजीची ही अवस्था त्याच्या हट्टामुळे झाली आहे. आपण सर्वजण समजावतोय, परंतु हा त्याचा हेकाच सोडायला तयार नाहीये. अरे आई बाबा आजी तुझ्यासाठी कोण आहेत रे, तू तर सगळे तुझीच मनमानी करतो आहेस. खरं तर मनमानी बाकी सर्वजण करत असतात, स्वतःचा निर्णय अर्जुनवरती लादण्याचा प्रयत्न करतात. आता तो एकटा पडलेला असतो आणि त्याचं सायलीवरचं असणारं प्रेम कोणी समजूनही घेत नसतं. तर अश्विन पुन्हा कल्पनाला समजावतो की मम्मा प्लीज, तुझा आवाज वाढतोय, हॉस्पिटलमध्ये आहोत आपण. तेव्हा कल्पना त्यालाही म्हणते, मी काय याला खून करायला सांगितलं नव्हता किंवा दरोडा घालायला सांगितलं नव्हता, याला फक्त लग्नच करायला सांगितलं होतं ना. तर प्रिया मात्र खूप हसत असते, तिला खूप छान वाटत असतं.
आता तिचं काम जे सगळेजण मिळून सोपं करत असतात. कल्पना सर्वांसमोर अर्जुनवरतीच आरोप लावते की तो अगदी पूर्णाईच्या जीवावरतीच उठलाय. कल्पनाचे ते शब्द अर्जुनच्या जिव्हारी लागतात. अर्जुन रडत कल्पनाकडे रिक्वेस्ट करतो की प्लीज मम्मा असं काहीतरी बोलू नकोस ना. आता हे प्रकरण खूप जास्त ताणलं जात आहे हे लक्षात येताच चैतन्य पटकन त्या सर्वांनाच बाजूला करतो. तर प्रिया तिथे मनोमन विचार करते की वा, अर्जुनचं लग्न माझ्यासोबत लावण्यासाठी अख्खी टीम माझ्यासाठी काम करते आहे. परंतु या मूर्खांना कुठे ठाऊक आहे की हे सगळेजण टीम प्रियामध्ये आहेत. चैतन्य अर्जुनला बाजूला घेऊन जातो तर प्रिया कल्पना प्रतापला बाजूला घेऊन येते. उगाचच साळसूतपणाचा आव आणत ती विचारते की मामी, मी तुला पाणी आणून देऊ का किंवा कॉफी? तेव्हा कल्पना म्हणते की मला काहीच नको आहे. माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं पूर्णाई शुद्धीवरती येणं. तर प्रियाचं लक्ष जेव्हा अर्जुनकडे जातं तर चैतन्य अर्जुनला समजावत असतो. आता प्रिया मुद्दाम तेथून उठते आणि अर्जुनला जाऊन डिवचते आणि ती अर्जुनला म्हणते की अर्जुन, हे बघ, तुला होणारा त्रास मला कळतो आहे, परंतु तू घरच्यांना देखील समजून घे ना. हे बघ, तुझ्या जखमा देखील अजून भरलेल्या नाही आहेत. तू ना एक काम कर, तू बाजूला जाऊन बसतोस का? नाहीतर चल, मी तुला घेऊन जाते. असं म्हणत प्रिया अर्जुनचा हात पकडणार. अर्जुन तिला झिडकारतो. तेव्हा घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. आता अर्जुनने तसं प्रियासोबत तुचडेपणाने वागताच कल्पना रागाने उठणार तर प्रताप तिला शांत करतो. अर्जुनला प्रियाचा खूप राग आलेला असतो. प्रियाला 1000 वेळा समजावून देखील 1000 वेळा तिची लायकी काढून तिला तिची जागा दाखवून देखील प्रिया काही ऐकायलाच तयार नसते. तर आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत पूर्णाची शुद्धीवरती आलेली असते आणि ती अर्जुनला वचन मागते. ती म्हणते की आता तुला तुझ्यासाठी महत्त्वाची तुझी आजी आहे की तुझी ती मुलगी? तेव्हा अर्जुन पेचात पडतो. खूप मोठ्या धर्मसंकटात सापडतो. पूर्णाजीची तब्येत बिघडल्याचं सायलीला जेव्हा समजतं, सायली धावत हॉस्पिटलकडे येते. तर घरातील सर्वच जण अर्जुनवरती जबरदस्ती निर्णय लादत असतात. तर सायली वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि रिसेप्शनवरती पूर्णाजीबद्दल चौकशी करून ती ICUकडे येते. तर इकडे कल्पना, प्रताप अर्जुनला ओरडतात की आता तू स्वतःचीच मनमानी करणार आहे का? पूर्णाची नक्की काय म्हणते ते तू आत्ताही ऐकणार नाही आहेस का? अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. ज्यावेळी सायली ICUमध्ये एंट्री करते, नेमकं पूर्णाची अर्जुनला विचारते की तू मला वचन देस अर्जुन की तू तन्वीसोबत लग्न करशील. आता ते समोरचं दृश्य पाहता सायली जबरदस्त हादरलेली असते.